पुण्यामध्ये अचानक मुसळधार पाऊस पडला आणि पुणेकरांनी अक्षरशः त्रेधात रिपीट उडाली। अनेक रस्त्यांवरती पाणी साठलं तर अनेक इमारतींच्या कंपाऊंडमध्ये तळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आणि त्यात अनेक गाड्याही बुडाल्या। पाहूयात याबाबतचा आमचा हा ग्राउंड रिपोर्ट। पाण्यामध्ये भरपूर फोर व्हीलर वाहून गेल्या, टू व्हीलर वाहून गेल्या। जवळपास 200+ गाड्यांचं नुकसान झालेलं आहे आणि ही पहिल्यांदा झालेलं नाहीये, ही घटना ही तिसऱ्यांदा झालेली आहे। प्रत्येक वेळेस बिल्डरला आम्ही म्हणतो दुरुस्त करून देतो, आम्ही उपाययोजना करतो, पण ती फक्त तात्पुरती असते। त्याने कुठली तरी भक्कम अशी उपाययोजना केली पाहिजे। पुणे शहरात काल झालेल्या मुसळधार पावसानंतर पुणे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं चित्र पाहायला मिळालं। मात्र आता मी पुण्यातील धानोरी परिसरात आहे आणि या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये जर आपण बघितलं तर जवळपास 12 ते 15 फूट इतकं पाणी या ठिकाणी साचलेलं आहे। खरं तर ही सोसायटी जर आपण बघितली तर एक आलिशान सोसायटी आहे गंगा आर्या म्हणून, आणि 300हून अधिक फ्लॅट्स आहेत या ठिकाणी। या सगळ्या रहिवाशांचे जे गाड्या आहेत ते पार्किंगमध्ये आहेत। रहिवाशी सध्या माझ्या सोबत आहेत। तुम्ही याच्या अगोदर देखील तक्रार दिलेली आहे, काय नुकसान झालं? काल कमी वेळात खूप पाऊस झाला का? इथे असं झालं की जवळपास जो पाऊस ढगफुटी सदृश्य पाऊस होता आणि त्या पावसाचा फ्लो एवढा होता की जी भिंत होती ती भिंत पडली आणि जवळपास एक 5 ते 10 मिनिटांमध्ये 18 ते 20 फूट पाणी आलं। ज्याच्या पूर्वी 3 ते 4 वेळेस इन्सिडेंट झालेले तिथे आणि ते जे स्थानिक इथले प्रशासन आहेत त्यांना वारंवार याची आम्ही कल्पना दिलेली, पण त्यांच्याकडनं होत काहीच नाहीये। तुमची देखील गाडी आहे इथं? माझी गाडी सध्या नाही आहे खाली, पण माझ्या बऱ्याच मित्रांची गाडी खाली अडकलेली आहे। आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की आपण जेव्हा पीएमसीला लेटर दिलं होतं की तुम्ही हा नाला पहिले तुम्ही क्लीन करून घ्या, तर पीएमसीचं म्हणणं असं होतं की तुम्ही बिल्डरला द्या, बिल्डरचं काम येते, आणि बिल्डरला लेटर दिलं की त्यांचं म्हणणं की तुम्ही पीएमसीकडे जावा। तर ही जी जबाबदारीची ढकलाढकल चालू एक दुसऱ्यांमध्ये, त्याच्यामध्ये आमचं मरण आहे। काय परिस्थिती? म्हणजे बरेच लोक अडकून पडलेत असं दिसतं। इथं बरीच लोक अडकून पडलेली आहेत। याचं कारण फक्त महानगरपालिकेचं दुर्लक्ष हेच आहे। वारंवार त्यांच्याकडे आम्ही तक्रारी देऊनही ते त्याच्यावरचं सोल्युशन काढत नाहीत। आज आमची गाडी सुद्धा इथं पाण्यात आहे, आम्हाला धाकधूक लागून राहिलेली आहे। आम्ही नोकरी करणारी माणसं आहोत, संध्याकाळी 6 नंतर ही घटना घडली आहे। आम्ही घरी नसताना आमच्या मुलाबाळांचं काय होईल हे टेन्शन आम्हाला ऑफिसमध्ये असतानाही असतं। त्यामुळे महानगरपालिकेने ह्याच्यात लवकरात लवकर लक्ष घालावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे। मात्र महानगरपालिकेकडून कुठलीच काळजी किंबहुना कुठलीही पावलं या ठिकाणी उचलली जात नाहीत आणि दुसरीकडे जे नाला आहे त्या ठिकाणी मोठं अतिक्रमण झालंय आणि त्यामुळेच अशा पद्धतीने पाऊस झाला की या सगळ्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचतं आणि लाखो रुपयांचं नुकसान या सर्वसामान्य पुणेकरांचं होतंय। कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। रत्नागिरी विधानसभेवरून महायुतीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे। मंत्री उदय सामंतांच्या मतदारसंघावर भाजपच्या निलेश राणेंनी दावा केलाय। रत्नागिरी भाजपचा पारंपरिक मतदारसंघ आम्हाला परत मिळावा असं निलेश यांचं म्हणणं आहे। तर एक्सवरती व्यक्त होताना ते म्हणतात, नितेशनं फक्त